तर नाशिकमध्येही गोदावरीला पुन्हा पूर आलाय। गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यानं गोदावरीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या खालीपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आहे। रामकुंड आणि गोदा घाटावरील मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय। दुपारनंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाईल। नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना आहेत। अभिजित सोनावणे आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिजित, पाण्याचा विसर्ग अजून देखील वाढवण्यात येणार आहे। साधारणतः किती वेळानंतर हा विसर्ग वाढवला जाऊ शकतो? सेजल, मी आता रामकुंडाच्या परिसरामध्ये आहे। सर्वात आधी मी ही आत्ताची रामकुंडावरची दृश्य तुम्हाला दाखवतो। दुतोंड्या मारुतीच्या अगदी आता कमरेच्या काहीसं खालीपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आलेलं आहे आणि जी लहान मोठी मंदिरं आहेत रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरातली, त्या मंदिरांना गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। समोर गोल घुमट जर आपण पाहिला, ज्या ठिकाणी खरं तर देशभरातून आलेल्या भाविकांकडून दशक्रिया आणि अन्य विधी केले जातात, तो देखील आता पूर्णपणे पाण्याने वेढला गेलेला आहे। आणि या परिसरामध्ये रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि यशवंत महाराज पटांगण आणि दुतोंड्या मारुतीला या ठिकाणी जोडणारे जे छोटे पूल आहे, त्या पुलावरून आता गोदावरीच्या पुराचं पूर्णपणे पाणी वाहताना आपल्याला बघायला मिळत आहे। सद्यस्थितीमध्ये गंगापूर धरणातून अवघे 2657 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात आहे। तरी देखील अशी परिस्थिती आता आपल्याला बघायला मिळते आहे। दुपारनंतर साधारणतः 4 वाजता गंगापूर धरणातून 6300 क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। त्यामुळे साधारणपणे दुपारनंतर गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होईल। पूर परिस्थिती आणखी गंभीर बनण्याची चिन्ह आहेत, कारण गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे। पुढचे 3 तास घाटमाथा परिसरामध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या काळात कोसळेल अशा पद्धतीचा हवामान खात्याचा इशारा आहे। त्यामुळे गंगापूर धरणामध्ये नव्याने पाण्याची आवक होत असल्यामुळे गंगापूर धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग देखील मोठ्या प्रमाणात वाढवला जाण्याची शक्यता आहे। परिणामी आपण बघतोय की नाशिकमध्ये गोदावरीला पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळेल। अगदी संपूर्ण रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये गोदावरी नदी सध्या दुथडी भरून आपल्याला, आणि त्यामुळे आता सगळ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहे। विसर्ग लवकरच वाढवला जाऊ शकतो, त्याची अपडेट आपल्याकडून अभिजित वेळोवेळी घेत राहू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।